नमस्कार श्रोते हो. तुम्ही ऐकत आहात प्रेमाची अनोखी कहाणी भाग 65. राघव आणि आशुतोष नुकतेच घरी आले होते. विक्रमची नजर त्या दोघांवर गेली. कुठे होता तुम्ही? आजकाल तुमचं दर्शन होत नाही, विक्रम म्हणाला. आम्ही शिवाय भैयाला एअरपोर्टवर आणण्यासाठी गेलो होतो. ते जाऊ द्या. आम्ही काय बोलतोय, आज रात्री आपण प्लॅन करूयात. असेही खूप दिवसातून सर्व भेटत आहोत. पार्टी तो बनती है, राघव म्हणाला. हा, आणि त्यात आपल्या भाईचं लग्नही आहे. आम्ही अरेंजमेंट करतो, आशुतोष म्हणाला. तुम्हाला मार खाण्याची हौस आली आहे का? दादिसाला समजले तर काय होईल माहित आहे ना, विक्रम म्हणाला. डोंट वरी, काहीही होत नाही. असेही दादिसा लवकर झोपतात. आणि मीरा आहे ना, ती देईल दादिसावर लक्ष. तुम्ही तयारीला लागा, आम्ही आलोच, असं बोलून शिवाय निघून गेला. चला भाई, आम्हीही येतो. आज रात्रीसाठी तयारी करायची आहे. आपल्याला नेहमीचा जागी रात्री 10 वाजता हजर राहा, दोघे बोलले व निघून गेले. विक्रमही जाण्यासाठी निघाला खरा, पण त्याची नजर अदितीला शोधत होती. किती क्यूट दिसत होती आज ती. त्याला एकदा तिच्यासोबत बोलायचं होतं, परंतु घरात माणसं जास्त असल्यामुळे हे शक्य नव्हतं. तितक्यात त्याला आनंदी दिसली. आनंदी बेटा, विक्रमने आवाज दिला. तशी ती धावतच विक्रमच्या दिशेने आली. काकासा, विक्रमने तिला उचलून घेतलं व तिच्या गोड गालाचा पापा घेतला. आम्हाला सांगा, तुमच्या काकीसा कुठे आहेत? विक्रमने विचारलं. त्या ना दादिसाच्या रूम मध्ये आहे. आम्ही तिकडेच चाललो आहोत, आनंदी म्हणाले. ओ, आमचं एक काम कराल तुम्ही? विक्रम म्हणाला. जी काकासा, आनंदी म्हणाले. तुमच्या काकीसा तुम्हाला जेव्हा एकट्या भेटतील ना, तेव्हा त्यांना बोला आम्ही त्यांना खूप मिस करत आहोत, विक्रम म्हणाला. ओके काकासा, आनंदी म्हणाले. तसे त्याने तिच्या गालावर ओठ टेकवले व तिला खाली उतरवले. तशी ती पळत आत गेली. दादिसाच्या रूम मध्ये सर्व घरातील स्त्रिया जमल्या होत्या. दादिसाने विक्रमच्या बायकोला देण्यासाठी खानदानी दागिने काढले होते. दागिने पाहून सर्वांचे डोळे दिपले होते, कारण त्यांनी आतापर्यंत कोणालाही इतके दागिने दिले नव्हते. हे काय मा, इतके सारे दागिने? आत्ताच विक्रमने तिच्यासाठी लाखोची खरेदी केली आहे, त्यात आणखी भर कशाला, कामिनी म्हणाले. तसं मानना वाईट वाटलं. त्यांच्या सुनेला असं बोललेलं त्यांना अजिबात आवडलं नाही. त्यांनी अदितीचा हात हातात घेतला व तिच्याकडे पाहिलं. तिने डोळ्यांनी मानना धीर दिला. तुम्ही बरोबर बोलत आहात कामिनी. तुम्हाला तर माहित आहे, विक्रम या घराचा मोठा मुलगा आहे. घराण्याची मान मर्यादा, इज्जत सर्व काही त्यांना सांभाळायचं आहे. आणि अर्थात यामध्ये त्यांच्या पत्नीचीही त्यांना साथ हवीच. परंतु यांना अजून आपल्या घराण्यातील चालीरीती माहीत नाही. हे फक्त दागिने नाही, तर या घराण्याची जबाबदारी आहे, जी यांनी जपायला हवी. परंतु जोपर्यंत आम्हाला ही खात्री पटत नाही की या ही जबाबदारी पेलण्यासाठी योग्य आहेत, तोपर्यंत हे दागिने आमच्याकडे राहतील, दादिसा म्हणाल्या. परंतु दादिसा, अदिती या घरच्या बिंदणी आहेत. त्यांचा मान त्यांना मिळायला हवा, काकीसा म्हणाली. मा बरोबर बोलत आहे दीदी. त्या मोठ्या आहेत. त्या जो निर्णय घेतील तो योग्यच असेल, कामिनी म्हणाली. तुम्ही काळजी करू नका. त्यांना त्यांचा मान मिळेल.
शगुनसाठी यातील कोणताही एक दागिना तुम्ही निवडू शकता. किती केलं तरी लग्नात खानदानी जेवर हे असायलाच हवेत, दादीसा म्हणाल्या. अदितीला काहीच समजत नव्हतं. तिला यातले एकतर काही समजत नव्हतं. तिने माकडे पाहिलं. जा अदिती, तुम्हाला आवडेल तो दागिना तुम्ही घेऊ शकता. हा शगुन आहे आणि यामध्ये दादीसाचा आशीर्वाद आहे, मा म्हणाल्या. तशी अदिती दबकतच दादीच्या समोर आली. खरं तर आज अदितीला राजपूत वेशमध्ये पाहून दादीही मनातून सुखावली होती, कारण आज ती खूप सुंदर दिसत होती. अदितीने एक नजर सर्व दागिन्यांवर फिरवली. खरं तर तिला यातलं काहीच समजत नव्हतं आणि त्यात तिला दागिन्याची आवडही नव्हती. ती खूप वेळ विचार करत होती. इतका विचार करायची गरज नाही अदिती. प्रत्येक दागिन्यांची किंमत लाखांच्या वरती आहे. कोणताही दागिना तुम्ही निवडू शकता. असेही तुम्हाला असे दागिने घालायची सवय नसेल, पण आता सवय करून घ्यावी लागेल, कामिनी खोचकपणे म्हणाली. पण अदितीला त्याचं वाईट वाटलं नाही, कारण ती मोठी होती आणि मोठ्या माणसांच्या बोलण्याचा अधिकार असतो, म्हणून ती शांत होती. त्यातच एक दागिना पाहून तिच्या डोळ्यात चमक आली. तिचे डोळे एका लहान मुलीसारखे लकाकले. तिच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल आली होती. तिने तो दागिना अलगद उचलला व हातात घेऊन नेहाळू लागली. तिला तो मनापासून आवडला होता. ती खूप निरखून तो दागिना पाहत होती. मी हे घेऊ? तिने दादीसाला विचारलं. तसे दादीसाने तिच्या डोळ्यात पाहिलं आणि त्यांना त्यांचा भूतकाळ आठवला. फक्त 15 वर्षांच्या होत्या त्या, जेव्हा या घरात लग्न करून आल्या होत्या आणि त्यावेळी त्यांच्या सासूने असाच दागिन्यांचा पिटारा दादीसा समोर उघडला होता व एक दागिना निवडण्यासाठी सांगितलं होतं. खरं तर त्या दादीची परीक्षा घेत होत्या की त्यांना दागिन्याची किती हाव आहे हे त्यांना पाहायचं होतं, कारण त्यांच्या सासू ह्या खूप काष्ट होत्या. तेव्हा दादीने क्षणाचाही विलंब न करता हे घुंगरूचे तोडे उचलले होते. त्यांनाही ते मनापासून आवडले होते. आता अदितीच्या चेहऱ्यावर जी चमक होती, ती चमक त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर होती. खरं तर चांदीचे तोडे उचलणारी दादीसानंतर फक्त अदिती होती. कोणीही कधीच त्या तोड्याकडे पाहिलं नाही, कारण सर्व दागिन्यांमध्ये ते चांदीचे तोडे कमी किमतीचे होते. माने देखील त्यांच्या वेळी कमरपट्टा उचलला होता, पण त्या तोड्याचे सौंदर्य फक्त दादीसा आणि अदिती यांना समजलं होतं. चांदीचे जाड तोडे, ज्याच्या टोकांना तोंडावर चांदीचे मोर थिरकत होते व त्याच्या पिसाऱ्याच्या जागी घुंगराचे झुपके होते. कितीतरी पिढ्यांपासून ते तोडे त्यांच्याकडे होते, हे कोणालाच माहीत नव्हते. तुम्ही दुसरा दागिना निवडू शकता. हे तोडे चांदीचे आहेत, जास्त किंमत नाही, दादीसा मुद्दाम म्हणाल्या. तशी अदिती हिरमुसली. तिला वाटलं की दादीसाला तिला ते तोडे द्यायचे नाही. माफ करा दादीसा, मला दुसरं काहीच आवडलं नाही. तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही तुमच्या मनाने द्या, अदिती म्हणाले. तशी दादीसा तिच्या जवळ आली व अदितीने खाली ठेवलेले तोडे तिच्या हातात दिले. यांना जीवापाड जपून ठेवा. यासोबत आमच्या खूप जुन्या आठवणी आहेत. दामिनी, हे सर्व दागिने यांना द्या, दादीसा म्हणाल्या. तसे अदिती त्यांच्या पाया पडली
व खुश होत ते तोडे घेऊन बाहेर पडली. तिच्या पाठोपाठ बाकी सर्व गेले. हे काय मा, तुम्ही तिला जास्त लाडावू नका. ती मुलगी दिसते तशी नाही. आम्हाला तर ती खूप शातीर वाटते, कामिनी म्हणाली. मीरा पण तिथेच होती. माणसं ओळखायला आम्ही कधीच चूक करत नाही. ती फक्त परजातीची आहे म्हणून आम्हाला आवडलं नाही. बाकी त्यांच्यात खोट काढण्यासारखं काही नाही, दादीसा म्हणाले. शेवटी तुमच्यावरही तिने जादू केलीच तर, कामिनी म्हणाली. झालं गेलं ते विसरून जा कामिनी. आता असं बोलून काही होणार आहे का, दादीसा म्हणाले. तशी कामिनी शांत झाली. आम्हाला तुमच्यासोबत महत्वाचं बोलायचं आहे. विक्रम आणि मीराचं लग्न झालं नाही, परंतु आम्ही काय बोलतोय, शालिनी आता मोठी झाली आहे. आपल्या शिवाय सोबत तिची जोडी खूप छान वाटेल, कामिनी म्हणाली. हा तर आम्ही विचारच केला नाही. शिवाय तिच्यासाठी अगदी योग्य आहे, परंतु यावेळी आम्ही कोणताही शब्द देणार नाही. शेवटी निर्णय प्रताप घेणार आहे. तुम्ही त्यांच्यासोबत बोला. आम्हाला खात्री आहे ते या लग्नासाठी कधीच नकार देणार नाही, दादीसा म्हणाल्या. तसा कामिनीला धीर आला व ती मीरासोबत बाहेर निघून गेली. दिल्ली. अजिंक्य प्यारेमोहन सोबत एका कॅफेटेरियामध्ये दाखल झाला. हा परिसर एका लॉ कॉलेज पासून खूप जवळ होता, म्हणून इथे मुलामुलींची जास्त गर्दी होती. अजिंक्यला हे सर्व पाहून आपल्या कॉलेजच्या कॅन्टीनची आठवण झाली. कॉलेज कॅन्टीन म्हणजे त्याचा जीव की प्राण होता. अदिती सोबत कितीतरी आठवणी कॅन्टीनशी निगडीत होत्या. अदितीचा विचार आला तसं त्याला असह्य झालं. आज कितीतरी दिवस झाले असतील तो तिला मिस करत होता. तो त्याच्याच विचारात होता की प्यारेमोहन एका मुलाला घेऊन अजिंक्य समोर आला. ये है हमारे वकील बाबू, और वकील बाबू ई हमारा दोस्त शेखर यहाँ काम करता है. ये तुमको यहाँ काम लगवा देगा, प्यारे म्हणाला. हाय, तू वकील असून इथे वेटर म्हणून काम करणार, तुझ्याने होईल ना, शेखर म्हणाला. डोंट वरी, सध्या मला पैशाची गरज आहे आणि असेही काही दिवसांचा प्रश्न आहे, अजिंक्य म्हणाला. ठीक आहे, मी साहेबांसोबत बोललो आहे, त्यांची काही हरकत नाही. एकदा त्यांना भेटून घे, शेखर म्हणाला व अजिंक्यला घेऊन कॅफेच्या मालकाकडे गेला. कॅफेचा मालक एक गुजराती इसम होता व बिल काउंटरवर बसला होता. सर, हा अजिंक्य, मी तुम्हाला बोललो होतो ना, शेखर म्हणाला. तसे कॅफेचा मालक निरंजनने अजिंक्यकडे पाहिलं. चेहरे से तो पढ़े लिखे लगते हो, कितना पढ़ाई हुआ है और कहाँ से आए हो, निरंजनने विचारलं. मी मुंबईहून कामाच्या शोधात आलो आहे. मी एक वकील आहे. सध्या माझी आर्थिक स्थिती चांगली नाही, म्हणून मला इथे जॉब हवा आहे, अजिंक्य म्हणाला. काय दिवस आले आहेत. एक वकील वेटरचं काम करणार, पण काही हरकत नाही. कोई काम छोटा या बडा नाही होता. आणि तुझ्या माहितीसाठी सांगतो, हे शेजारी कॉलेज आहे ना, ते लॉ कॉलेज आहे. खूप वकील इथे येतात. तुला नक्कीच चांगला जॉब मिळेल. तोपर्यंत तू इथे काम करू शकतो. फक्त काम पूर्ण इमानदारीने करायचं व वेळेत यायचं. मला उशीर झालेला आवडत नाही, समजे, निरंजन म्हणाला. येस सर, तुम्ही जसे म्हणाल मी तसंच करेल, अजिंक्य म्हणाला. ठीक आहे, शेखर, याला काम समजावून सांग. कधीपासून जॉईन होणार आहे, निरंजनने विचारलं. तुमची हरकत नसेल तर आत्तापासून,
अजिंक्य म्हणाला. बहुत अच्छे, तू बहुत आगे जाएगा. शेखर, याला घेऊन जा. महिन्याला तुला 10,000 मिळतील आणि जी टीप मिळेल ती वेगळी. निरंजन म्हणाले. ओके सर, अजिंक्य म्हणाला व शेखर सोबत आत गेला. शेखरने त्याला सर्व काम समजावून सांगितलं. ऑर्डर कशी घ्यायची, क्लायंट सोबत कसं बोलायचं, कोणी काही उलट बोललं तर शांत बसायचं, ही सर्व माहिती शेखरने अजिंक्यला दिली व वेटरचा ड्रेसही दिला. अजिंक्यला हा ड्रेस घालताना खूप ऑकवर्ड वाटत होतं, परंतु आता दुसरा पर्याय नव्हता. त्याने तो ड्रेस चढवला व कामाला लागला. कॅफेमध्ये त्याची कामाची वेळ 12 ते 6 होती. म्हणजे बाकी वेळामध्ये तो जॉब शोधण्यासाठी प्रयत्न करू शकत होता. आणि असेही कॅफे रात्री उशिरापर्यंत चालत होतं, म्हणून कामाच्या वेळा 2 विभागात वाटण्यात आल्या होत्या. अजिंक्यचा आता पैशाचा प्रॉब्लेम सुटला होता. फक्त आता चांगला जॉब मिळवण्याचा तो प्रयत्नात होता. क्रमश. पुढील पार्ट ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.